नमस्कार मित्रांनो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. दॅट इज नेक्स्ट जेन आय टी बाय आशिष. तर आज आपण बघणार आहोत टॉप 10 VMware इंटरव्ह्यू टॉपिक्स जे इंटरव्ह्यूमध्ये नक्की विचारले जातील. तर हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे त्या विद्यार्थ्यांसाठीच्या, त्या इंजिनियर्ससाठी जे कॉलेजमध्ये आहेत, जे सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, व्हर्च्युअलायझेशन ॲडमिनिस्ट्रेटर, क्लाउड कम्प्युटिंग, नेटवर्किंग, नेटवर्क इंजिनियर यासारख्या क्षेत्रात करिअर करू इच्छुक पाहत आहेत. त्यांच्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे की त्यांना या सगळ्या टॉपिक्स बद्दलची माहिती असावी. तर VMware या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही ॲज अ VMware ॲडमिनिस्ट्रेटर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघाल तर बेसिकली VMware बेसिक्स तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. VMware बेसिकमध्ये VMware आर्किटेक्चर, त्यामध्ये तुमचं ESXi होस्ट आलं. VMware मध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत, जसं ESXi होस्ट, vSphere, दॅट इज vCenter. त्यानंतर तुमचं अदर आर्या कंपोनंट्स आहेत, जसं आर्या सूट्स, आर्या ऑपरेशन, आर्या ऑटोमेशन, आर्या ऑपरेशन फॉर लॉग. त्यानंतर तुमचं नेटवर्किंग टूल्स आलेत, दॅट इज NSX मॅनेजर. त्यानंतर तुमचं आलं NSXT. त्यानंतर तुमचं आलं AVI, दॅट इज अगेन द लोड बॅलन्सर. त्यानंतर आलं युसेज मीटर. तर ही सगळी VMware ट्रान्झू झालं, हे सगळी VMware प्रॉडक्ट्स आहेत ज्याबद्दल बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की व्हर्च्युअलायझेशन काय आहे, व्हर्च्युअलायझेशनचे टॉपिक्स काय काय आहेत, व्हर्च्युअलायझेशनचे टाइप्स काय काय आहेत, बेअर मेटल व्हर्च्युअलायझेशन कुठलं आहे, होस्टेड एन्व्हायरमेंट व्हर्च्युअलायझेशन कुठलं आहे. तर या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला ESXi इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. ESXi इन्स्टॉलेशन मध्ये ESXi इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स, स्टेप बाय स्टेप, की ESXi इन्स्टॉलेशन कसं इन्स्टॉल करतात, ESXi फिजिकल होस्टवर कसं इन्स्टॉल केलं जातं, त्याची प्रोसेस काय आहे, सिन्स फ्रॉम द बिगिनिंग तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. सिन्स फ्रॉम द USB कनेक्टिंग, तुम्ही तिला USB अटॅच कसं कराल, इमेज अटॅच कसं कराल, रिमोटली इमेज अटॅच कसं कराल. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन भरपूर वेळा ट्रॅप केला जातो की तुमचं एन्व्हायरमेंट, डेटा सेंटर एन्व्हायरमेंट एका रिमोट लोकेशनवर आहे आणि रिमोटली तुम्हाला जर ESXi इन्स्टॉल करायची आहे तर तुम्ही ती कशी कराल. तर हा क्वेश्चन भरपूर वेळा विचारला गेला आहे. इथं तुमचं रिमोट अंडरस्टँडिंग, डेटा सेंटर लेवलचं अंडरस्टँडिंग बद्दल माहिती करून घेणं इंटरव्ह्यूवरचं एक हे असतो. त्यानंतर तुम्हाला vCenter सर्व्हर बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. vCenter सर्व्हरला व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंटचा हार्ट असं म्हटलं गेलं आहे. तर vCenter सर्व्हर बद्दलची माहिती तुम्हाला खूप असणं गरजेची आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले कंपोनंट्स आहेत, vCenterचे फीचर्स कुठले आहेत, जर vCenter सर्व्हर डाऊन गेला तर कुठले कुठले इम्पॅक्ट येतील, आणि त्यानंतर vCenter सर्व्हर इन्स्टॉल कसं केलं जातं, त्याच्या स्टेप्स काय काय आहे याबद्दल तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर vCenterचे जे खूप सारे फीचर्स आहेत त्याबद्दल खूप सारे इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात, जसं की vMotion म्हणजे काय, स्टोरेज vMotion म्हणजे काय. तर vMotion एक कम्प्युटर मायग्रेशन आहे, स्टोरेज vMotion एक स्टोरेज मायग्रेशन आहे. ओके, तर याबद्दलची माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. लाईक vMotion बॅकग्राऊंड मध्ये कसं काम करतं, स्टोरेज vMotion बॅकग्राऊंड मध्ये कसं काम करतं, यावरही भरपूर इंटरव्ह्यूवर क्वेश्चन्स विचारतात. त्यानंतर एक अजून फीचर आहे जे अगेन vCenterचंच फीचर आहे, दॅट इज हाय अवेलेबिलिटी HA. मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूज मध्ये 10 पैकी 7 इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन नेमका विचारला जातोच. जसं की हाय अवेलेबिलिटी, तर व्हॉट इज HA. तर HA बद्दल तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. HA काय आहे, VMware HA काय आहे, VMware HA कसा एक्झिक्यूट होतो, VMware HA बॅकग्राऊंड मध्ये कसा प्रोसेस होतो, त्यात इलेक्शन कसं होतं, होस्ट इलेक्शन कसं होतं, मास्टर स्लेव्ह हा टॉपिक काय आहे, याबद्दलची माहिती असणं तुम्हाला खूप गरजेची आहे. त्यानंतर आणखी एक फीचर आहे जो अगेन vCenterचा आहे, जसं DRS म्हणजे काय, DRSचं काम काय आहे, DRSची डेफिनेशन काय आहे. त्यानंतर तुम्हाला DRS बद्दलची माहिती असणं गरजेची आहे की DRS कुठले कुठले फंक्शनॅलिटी आहे, DRSचे टाइप्स कुठले कुठले आहेत. ओके, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर
बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल तुम्हाला इंटरव्ह्यूवर खूप सारे क्वेश्चन विचारू शकतो, जसं डेटा स्टोअर, स्टोरेज मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. व्हर्च्युअलायझेशनला स्टोरेज इनपुट कुठलं भेटत आहे, तर कुठल्या प्रकारचं स्टोरेजवर तुम्ही काम केलं आहे याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एक कुठल्या तरी प्रकारचा स्टोरेज अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं गरजेचं आहे. जसं की सॅन स्टोरेज झालं किंवा मग व्ही सॅन स्टोरेज झालं, दोनपैकी एक तुम्हाला येणं खूप महत्वाचं आहे. तर सॅन स्टोरेज बद्दलची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सॅन स्टोरेज सांगत असाल तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे की सॅन स्टोरेज काय आहे, व्ही सॅन स्विच काय आहे, त्यानंतर सॅन स्टोरेजची कनेक्टिव्हिटी कशी होते, मल्टीपाथिंग काय आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे. जर तुम्ही व्हीसॅन स्टोरेज बद्दल माहिती जर तुम्ही काम केलेलं असेल तर त्यावरही भरपूर सारे क्वेश्चन्स, एक सेपरेट टॉपिक आहे व्हीसॅन. जसं व्हीसॅन मध्ये डिस्क रिप्लेसमेंट, रेड 1, रेड 2 कुठल्या रेडवर कॉन्फिगर केलेलं आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि व्हीसॅन मध्ये कुठले कुठले टाइप्सचे आर्किटेक्चर आहे याबद्दल तुम्हाला माहिती विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे व्हीएमवेअर मध्ये, तो आहे म्हणजे व्हीएमवेअर नेटवर्किंग. व्हीएमवेअर नेटवर्किंग मध्ये तुम्हाला व्ही स्विच क्रिएट करणे, डिस्ट्रीब्युटेड स्विच क्रिएट करणे, व्हीलॅन क्रिएट करणे, व्हीलॅन कॉन्फिगर करणे, रोडग्यूब कॉन्फिगर करणे, त्यानंतर निक टीमिंग, आणि एक आता नवीन लेटेस्ट एक टॉपिक आलेला आहे लॅग क्रिएशन. तर तुम्हाला LSAP क्रिएशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स लेवलला जातील, पण तुम्हाला याबद्दल थोडी बहुत तरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बॅकअप अँड डिझास्टर रिकव्हरी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. याबद्दल तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या प्रकारे कुठल्या प्रकारचे बॅकअप टूल्स तुम्ही वापरतात, ऍज अ सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर तुम्हाला बॅकअप टूल बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये खूप सारे बॅकअप टूल्स आहेत, व्हीम आहे, रुब्रिक आहे, त्यानंतर तुमचं व्हेरिटास बॅकअप टूल आहे, खूप सारे टूल्स आहेत. कुठल्याही एका टूल बद्दल तुम्ही जर संक्षिप्त माहिती जर कधी घेतली तर ते तुम्ही प्रस्तुत करू शकता. त्यानंतर डिझास्टर रिकव्हरी प्लॅन्स आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. SRM, व्हीएमवेअर SRM हा एक खूप चांगला प्रॉडक्ट आहे व्हीएमवेअरचा, जो डिझास्टर रिकव्हरीसाठी एक रिकव्हरी पॉईंट म्हणून काम करतो. तर व्हीएमवेअर SRM बद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. व्हीएमवेअर रिप्लिकेशन काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात लास्ट मध्ये येईल तुमचं ट्रबल शूटिंग आणि रिअल टाइम सिनेरिओ. रिअल टाइम सिनेरिओसाठी तुम्ही माझा आणखी एक व्हिडिओ, मी एक सेपरेट 2 व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यात मी रिअल टाइम सिनेरिओज, टॉप 20 रिअल टाइम सिनेरिओज मी कव्हर केलेले आहेत. आणि ट्रबल शूटिंग मध्ये याच रिअल टाइम सिनेरिओजच्या अराउंड ट्रबल शूटिंगवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे की व्हर्च्युअल मशीन डाऊन झाली तर तुम्ही काय करणार, ESXi होस्ट डाऊन झाली तर तुम्ही काय करणार, व्ही सेंटर जर डाऊन झाला तर कुठल्या कुठल्या प्रॉडक्ट्सवर त्याचा इम्पॅक्ट होईल, प्रोडक्शन तुमचं डाऊन जाईल की नाही जाईल, एखादा व्हर्च्युअल मशीन किंवा होस्ट नॉन रिस्पॉन्सिव्ह स्टेटमध्ये असेल, डिस्कनेक्टेड असेल तर काय होणार, VM पॉवर ऑनच होत नाहीये तर काय होणार, काय करणार. तर या प्रकारचे सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही जर कधी या सगळ्या VMware रिलेटेड इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल तर या 10 टॉपिक्स बद्दल माहिती असणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे, तरच तुम्ही लेवल 1, लेवल 2, लेवल 3 राऊंड साठी अप्लिकेबल राहाल. तर थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.